वरिष्ठ नेत्यांना भेटायला दिल्लीला गेलो नाही, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण। रवींद्र चव्हाण काल मध्यरात्री दिल्लीला गेल्याची चर्चा होती। देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन, देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस। शिंदेंची प्रकृती फार नाजूक, संजय राऊतांचा टोला। तर शिंदेंना डॉक्टरची गरज आहे की मांत्रिकाची, संजय राऊतांचा शिंदेंवर घणाघात। संजय राऊतांना मांत्रिकाची गरज, त्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती करावं। रावसाहेब दानवेंचं शिंदेंवरच्या राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर। अशी कोणती शेती आहे जी अमावास्या आणि पौर्णिमेला चालते? आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। शपथविधीची वेळ राज्यपालांकडून यायला हवी, आपला देश सोशल मीडियावर कधीपासून चालायला लागला? आदित्य ठाकरेंचा सवाल। 2.5 वर्ष फेसबुक लाईव्हवर राज्य चालवलं, एक दिवस मंत्रालयात गेले नाहीत, त्याचं काय? रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंना सवाल। पार्टीचा अध्यक्ष ट्विट करणार नाही तर दवंडी देणार का? दानवेंचा खोचक टोला। महालात राहणाऱ्यांना शेती काय कळणार? आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेत, त्यांना शिवसेना काय हे माहीत नाही। गुलाबराव पाटलांचं उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं, गुलाबराव पाटलांकडून इच्छा व्यक्त। तर आपल्या मंत्रिपदाबाबत शिंदे निर्णय घेतील, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनाआधी मुंबई विशेष अधिवेशन होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णय होण्याची शक्यता। तर प्रश्नोत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिलं अधिवेशन कमी दिवसाचं असेल। बहुमत इतकं आहे की आता अधिवेशन सागरवर किंवा नागपूरमध्ये घेतील, संजय राऊतांचा टोला। तर संसदेत प्रश्न विचारले तर अधिवेशन स्थगित करतात, संजय राऊतांची टीका। युगेंद्र पवारांचा मतमोजणीवर आक्षेप, बारामतीतील पराभवानंतर युगेंद्र पवारांचा मतपडताळणीसाठी अर्ज। अजित पवारांनी युगेंद्र पवारांचा पराभव केला। निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेलं यश हे लाडक्या बहिणींचा परिणाम नाही तर निवडणूक आयोग आणि भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ। नाना पटोलेंचा महायुतीवर घणाघात। ईव्हीएममधील मतांबाबत यवतमाळमधील 3 विधानसभा क्षेत्रातून आक्षेपावर 45 दिवसांनंतर पडताळणी होणार। ईव्हीएम निकालावर जनता विश्वास ठेवायला तयार नसल्याचा सामनातून दावा। ईव्हीएम हा भारतीय लोकशाहीला मिळालेला शाप असल्याचा आरोप। विकसित देशात ईव्हीएम वापरत नसल्याचाही रोखठोकमधून दाखला। लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको, सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली। प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांचं भाष्य। शपथग्रहण समारोहासाठी प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। सुमारे 15,000 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याला यावं। जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची नावं निश्चित करण्याच्याही सूचना। विधानसभा निवडणुकीत बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणाऱ्या माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, भाजप आमदार सीमा हिरेंची मागणी। जरांगे पाटलांची अंतरवाली सराटी ते पंढरपूर यात्रा। बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रा पंढरपूरकडे रवाना। देवदर्शनानंतर जरांगे सामूहिक बेमुदत उपोषण करणार। खऱ्यापेक्षा खोटं वेगानं पसरतं, आम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यानं करतो, आमच्यावरचा प्रत्येक हल्ला आम्हाला आणखी मजबूत करेल। उद्योगपती गौतम अदानींची अमेरिकेच्या आरोपांनंतर प्रथमच प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।